नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज. महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये नक्षत्रांना महत्त्व आहे आणि नक्षत्र हे पंचांगाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा भाग आहेत. ज्योतिषशास्त्राचं विश्लेषण करण्यासाठी नक्षत्रांच्या संकल्पनेचा वापर होतो आणि त्यामुळे आपण आता एका सुंदर मालिकेला सुरुवात केलेली आहे आणि हा त्याचा तिसरा भाग आहे. नक्षत्रांवर बोलो काही या विषयावर आपण बोलणार आहोत. तिसरा भाग आहे आपला आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत राज्य ज्योतिष यांत्रिक प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटरचे माधव गुरुजी. सरांचं स्वागत करूया. सर, तुमचं खूप स्वागत. साईराम. आदेश. सरांची ओळख करून देते. श्री माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटरच्या मार्फत ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि हा अभ्यासक्रम पूर्ण करत राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे. एक गोष्ट इथे आवर्जून सांगेन की हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण करणारे महाराष्ट्रामध्ये आज मितीला फक्त 7च जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यांच्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिषविद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा देखील आहे. तसंच श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते पुढं अतिशय छान पद्धतीने चालवतात. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत आणि ही विशेष बाब इथे नमूद करावीशी वाटते. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल तसंच दादर इथं स्थित असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेलच्या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या काळात जाऊ शकता. तसंच प्रत्येक शनिवारी आणि रविवारी माधव गुरुजी हे दादर शिवाजी पार्क इथल्या प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटरमध्ये तुम्हाला भेटू शकतात. तसंच आणखी एक महत्त्वाचं गोष्ट इथे अशी नमूद करावीशी वाटते ती म्हणजे माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन जे आहे ते आता तुम्हाला पुण्यात सुद्धा लाभणार आहे. 30 एप्रिल म्हणजे येते जी 30 एप्रिलची तारीख आहे ती 30 एप्रिलची तारीख. तसंच 1 मे आणि 2 मे पुन्हा एकदा मी सांगते, 30 एप्रिल, 1 मे आणि 2 मे या दिवशी माधव गुरुजी हे पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी येणार आहेत. तर ज्यांना कुणाला माधव गुरुजींना भेटायचं आहे तर त्यांनी खाली तुम्हाला आता जे नंबर स्क्रीनवर दिसत आहेत ते नंबर टिपून घ्या आणि अपॉइंटमेंट बुक करा. चला तर मग आपण सुरुवात करूया. माधव गुरुजी, तुमचं पुन्हा एकदा आपला इथे स्टुडिओमध्ये स्वागत. माधव गुरुजी, आता तिसऱ्या भागात आपण सलग कोणत्या नक्षत्रांविषयी बोलणार आहे? मॅडम, जसं आपण एक श्रृंखला चालू केली आहे तर नक्षत्रावर बोलू काही. प्रत्येक भागामध्ये आपण 3 नक्षत्र घेतो आहे. तर आज जी 3 नक्षत्र आपण घेणार आहेत त्याच्यामध्ये विशेष करून म्हणजे वृषभ आणि मिथुन या दोन्ही राशीमध्ये येणारं जे मृगशीर्ष नक्षत्र आहे ते नक्षत्र आपण घेणार आहे. दुसरं आपण याच्यामध्ये ज्या नक्षत्रावर बोलणार आहोत त्याच्यामध्ये विशेषतः कन्या आणि याच्यामध्ये तुळ राशीमध्ये जे नक्षत्र येतं ते चित्रा नक्षत्रावर आपण बोलणार आहोत. आणि मकर आणि कुंभ या 2 राशींमध्ये येणारं धनिष्ठा नक्षत्र या 3 नक्षत्रांवर आपण चर्चा करणार आहोत. तर गुरुजी, मृगचर्च, चित्रा आणि धनिष्ठा, तर या 3 नक्षत्रांच्या अधिपत्याखाली कोणत्या राशी येतात? राशी येण्यापेक्षा ना मॅडम, जसं राशी सांगितलं की या राशींचं आहे हे तिन्हीच्या याच्यामध्ये मंगळ ग्रहाच्या अनुग्रहाखाली येतात. म्हणजे याच्यावरती जे आधिपत्य असतं ते ग्रहांच्या बाबतीत मंगळाचं असतं. आपण बघितलं की प्रत्येक याची रचना करताना प्रत्येक नक्षत्र जे आहेत 27 नक्षत्र आहेत तर 9 ग्रहांच्या अंडर ती दिलेली आहेत. तसं ही जी 3 नक्षत्र आहेत ती प्रॉपरली मंगळाच्या आधिपत्याखाली येतात. आणखी महत्त्वाचं म्हणजे की प्रत्येकाला नक्षत्राची देणगी जी असते किंवा वरदान जे असते ते प्राप्त असतं. तर तुम्ही नेहमी सांगत असता की कुठला एखादा ग्रह किंवा कुठली एखादी राशी त्या नक्षत्राच्या अधिपत्याखाली येते. तर या नक्षत्रांच्या अधिपत्याखाली असे कोणते वरदान आहे? तसं मॅडम, आपण हे म्हणजे नक्षत्रांचं देणं ही सिरीज चालू केली त्याच्या पाठीमागे प्रमुख उद्देश आपला हाच आहे की प्रत्येक माणसाला कल्पना यावी की त्याचं जे नक्षत्र येतं त्या नक्षत्रामध्ये त्याला काय प्लस पॉईंट आहेत म्हणजे, आणि त्या प्लस पॉईंटनुसार तो चालला तर डेफिनेटली त्याला फायदा होतो. किंवा प्रत्येक नक्षत्रामध्ये माणसांनी म्हणजे की देवाने निर्माण करताना किंवा हे जग निर्माण करताना तुम्ही असेच जन्माला नाही आलेले. प्रत्येकाला काही ना काही वरदान, प्रत्येकाला काही ना काही खूबी, प्रत्येकामध्ये काही ना काही वैशिष्ट्यपूर्ण असं तुमच्यामध्ये आहे. आणि मग त्याचा अनुग्रह करून जर आपण बघितलं तर नक्षत्रांच्या अंडर प्रत्येकाला वेगळी अशी काही ना
काही की ज्याला आपण म्हणतो की ज्याच्याने त्याचं पूर्णपणे नशीब सुधरू शकतं किंवा त्याचं पूर्णपणे करिअर कॅरेक्टर सगळ्या गोष्टी उठून दिसू शकतात. तर अशी देणगी किंवा असं वरदान हे प्रत्येकाला 100% परमेश्वरांनी बहाल केलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रॉपरली आपण जर या नक्षत्रांचा अभ्यास केला तर ही मंगळाची नक्षत्र आहेत. म्हणजे तर मंगळाचं आधिपत्य खाली आलं ना की त्याच्यामध्ये काही गोष्टी फार महत्त्वाच्या येतात. म्हणजे की हे लोक सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की अत्यंत धनवान असतात किंवा धनवान होतात. यांच्याकडे धनाचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये असतो. याच्या व्यतिरिक्त आयुष्यामध्ये यांना धनाची कुठली गोष्ट कमी पडत नाही. पण मग धन येण्याचे मार्ग कुठले आहेत म्हणजे की ते मार्ग आपल्याला समजले पाहिजेत. ते मार्ग समजले तर डेफिनेटली आपल्याकडे धनाचा संचय पण चांगला होऊ शकतो आणि साठा पण होऊ शकतो किंवा आपल्या आयुष्यामध्ये प्रगती आपण पूर्णपणे साध्य करू शकतो. नाही तर प्रत्येकाला हेच असतं की कळतच नाही की मला प्रगती कशामध्ये आहे. तसं ह्या नक्षत्रांचा अभ्यास केल्यानंतर प्रामुख्याने लक्षात येतं की साहस म्हणजे शौर्य आपण ज्याला म्हणतो तो शौर्य या नक्षत्रांचा महत्त्वाचा पार्ट आहे. कारण मंगळ आहे, मंगळ हा सेनापती ग्रह आहे. म्हणजे तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये एक उर्मी, प्रत्येक गोष्टीमध्ये एक ताकद, प्रत्येक गोष्टीमध्ये एक शक्ती अशी विशिष्ट पूर्ण या नक्षत्रांच्या लोकांमध्ये असते. म्हणजे तर पहिलं यांना सांगितलं की तुमच्यामध्ये शौर्य आणि साहस आहे. त्या शौर्य आणि साहसचा तुम्ही ज्यावेळेला वापर कराल ना तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही 100% यशस्वी व्हाल. आता याच्यावर एक छोटंसं उदाहरण सांगतो. म्हणजे की धनिष्ठा नक्षत्राचा माणूस विचारायला आला त्याचं भविष्य आणि त्यावेळेला तो असं होतं की माझं कर्ज भरपूर आहे आणि माझं कर्ज फिटलं जात नाही आणि माझं म्हणजे की जे कर्ज घेतलं ते मी असंच नाही घेतलेलं विनाकारण. म्हणजे काही ना काही कारणानिमित्त घेतलं आहे. जसं मी गाडी घेतली आहे तर गाडीकरता कर्ज घेतलं आहे, पण मी फ्लॅट घेतलं आहे तर फ्लॅटकरता कर्ज घेतलं आहे. आणि मग त्याचं सगळं बोलणं झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं की बघा हा तर रुटीन पार्ट आहे आणि तुमचा इन्कम वाढल्यानंतर या गोष्टी होतील, परंतु साहस आणि शौर्य वापरलं तर तुमचं कर्ज कमी होऊ शकतं. त्याच्यावर तो माणूस हसत मला म्हणाला म्हणजे मग आता काय मी बँकेला सांगू का आता मी हप्ते भरत नाही असं साहस करून म्हणजे ते माझं कर्ज माफ करतील. मी म्हटलं असं नाही होणार, पण तुम्ही एक लक्षात ठेवा की तुम्हाला साहस आणि शौर्य वापरायचं आहे. ते म्हणले की ठीक आहे म्हणून काही हरकत नाही. आणि मग त्यानंतर ते गेले आणि त्या मीटिंगनंतर असं झालं की त्यांच्या एक आठवड्यामध्ये किंवा महिनाभरामध्ये वेळ गेला असेल. त्यांच्या बाजूलाच म्हणजे त्यांच्याच कंपनीमध्ये काम करणारा त्याचा जो नेबर होता तो बाजूला राहत होता. त्यांनी दोघांनी बरोबर फ्लॅट घेतलेले होते, सेम टाईम राहायला आलेले होते आणि अचानक त्याच्या छातीमध्ये दुखायला लागलं आणि मग त्याला सगळं हॉस्पिटलायझेशन वगैरे करायला त्यांनी इतकी धावपळ केली. म्हणजे त्यावेळेला बाकीच्या सगळ्या लोकांना एखादी गोष्ट सुचण्याच्या अगोदर त्यांनी प्रत्येकाने म्हणजे की त्याला खाली आणण्याकरता लिफ्ट नव्हती बिल्डिंगला तर त्या सतरंजीमधनं वगैरे त्याला आणायचं. त्याची ह्यांनी कधीही 4 व्हीलर चालवलेली नव्हती. फक्त याला माहिती होतं की हा गेअर असेल एक्सिलेटर असा वगैरे. तर ह्यांनी त्याची 4 व्हीलर घेतली. ती 4 व्हीलर त्यांनी व्यवस्थित चालवली. त्याला दवाखान्यामध्ये घेऊन गेला आणि दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. त्याला फटाफट जी इंजेक्शन सांगितली ती त्यांनी अवेलेबल करून आणून दिली. आणि मग या सगळ्या गोष्टीमध्ये बघितलं तर डॉक्टरांनी अशी प्रतिक्रिया दिली की तुम्ही खूप चांगली धावपळ केली, 10 मिनटं अजून उशीर झाला असता तर हा गेला असता. मग त्यावेळेला याचं एवढं कौतुक केलं सगळ्यांनी की खरंच यांनी चांगलं साहस दाखवलं, चांगली शौर्य दाखवलं. आणि मग तो माणूस पण म्हणजे याचा मित्र सुटून घरी आला. मग त्याच्यानंतर आल्यानंतर त्यांनी काही त्याची गावाकडची जमीन वगैरे विकली, त्याचे चांगले पैसे त्याला आले. म्हणजे की त्यांनी काही जीवनाचं प्लॅनिंग बघितलं असेल किंवा बदललं असेल की आज एवढा मोठा आपल्यावरती प्रसंग आल्याच्या नंतर काही त्यांनी वेगळं प्लॅनिंग केलं म्हणून त्यांनी विकली. आणि मग त्याच्यामध्ये जे पैसे आले त्यावेळेला तो जो बँकेमध्ये लोन नील करायला गेला तर हा त्याला गॅरंटर होता आणि याच्या लोनला तो गॅरंटर होता. असं त्यांचं सायमल्टेनियस होतं. तर मग त्यांनी जसं त्याचं लोन क्लोज केलं तेव्हा ह्याचं पण लोन क्लोज केलं. यांनी साहस आणि हे दाखवल्यानंतर तो म्हणला की तू माझ्याकरता एवढं केलं, आज तुझ्यामुळे आयुष्य वाचलंय तर मी माझं लोन भरणार आहे, त्यात तुझं पण लोन भरतो. त्यावेळेला याचे 10 वर्षाचे हप्ते बाकी होते. मग ज्यावेळेला त्यांनी कर्ज फिटलं याचं त्यावेळेला हा घरी आला, देवाला पेढे ठेवले आणि मग याला आठवण आली की गुरुजींना भेटायला पाहिजे. या नक्षत्राच्या लोकांनी साहस आणि धैर्य दाखवलं तर किंवा साहस आणि शौर्य दाखवलं तर 100% या लोकांना त्याचा फायदा होतो. दुसऱ्या नक्षत्रामध्ये महत्त्वाची खूबी अशी येते की यांना नेतृत्वाची कायम संधी मिळते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी यांना नेतृत्व पुढे करायला मिळतं आणि नेतृत्व तुम्हाला त्याच वेळेला मिळतं ज्यावेळेला तुमच्यामध्ये वक्तृत्व असेल. चांगलं वक्तृत्व असेल तर तुम्हाला नेतृत्व मिळतं, चांगलं कर्तृत्व असेल तर तुम्हाला नेतृत्व मिळतं आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे चांगलं दातृत्व असेल तरच तुम्हाला नेतृत्व मिळतं. तर नेतृत्व एकदा मिळाल्यानंतर जसं आपल्याला आहे म्हणजे की वक्तृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व या तिन्ही शक्ती ज्यावेळेला एकवटतात त्याच्यावेळेला तुमच्यामध्ये 100% एक वेगळा आविष्कार होतो आणि एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही जगाला प्रपोज होता. म्हणजे एक वेगळ्या अँगलनी लोक तुमच्याकडे बघायला लागतात. लोक तुमच्याकडे वेगवेगळ्या विषयांवरती, वेगवेगळ्या अडचणींवरती मदत मागायला येतात आणि कळत नकळत किंवा प्रॅक्टिकल प्रत्यक्षामध्ये ती मदतसुद्धा तुमच्याकडनं केली जाते आणि तुम्ही अत्यंत पुढे जाता की नेतृत्व करता त्या लोकांचं किंवा लोक तुम्हाला टीम लीडर म्हणून ॲक्सेप्ट करतात. याच्यावरती एक छोटं आणखीन उदाहरण देता येईल म्हणजे की एक मेडिकल फील्डमध्ये म्हणजे की एक खूप असा आदिवासी याच्यामधनं आपण म्हणू म्हणजे की ट्रायबल एरियामधनं आदिवासी याच्यामधला मुलगा, परंतु अत्यंत हुशार. म्हणजे की त्यांनी नीट वगैरे दिले आणि नीट तो क्वालिफाय झाल्याच्या नंतर गव्हर्नमेंट हॉस्पिटलला त्याला ॲडमिशन मिळाली. आता गव्हर्नमेंट याला ज्यावेळेला
मेडिकलला त्याला ॲडमिशन मिळाली त्यावेळेला त्यांनी गव्हर्नमेंट कोट्यामधनं संपूर्ण हे टाटाला वगैरे त्याचं मेडिकलायझेशन कंप्लीट झालं आणि त्याच्यानंतर मग प्रॅक्टिस करतो तो ज्यावेळेला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला गेला त्याच्यावेळेला मॅडम त्यांनी एवढं चांगलं काम केलं तिथे की त्याला असं हॉस्पिटल मिळालं होतं की ते जास्तीत जास्त 4 ते 5 पेशंट येतात आणि शेवटी प्रॅक्टिस मेक द मॅन परफेक्ट. उद्या तुम्ही डॉक्टर जरी झाले तरी तुमची प्रॅक्टिस किती चालते याच्यावरती तुमचे रिझल्ट किंवा तुमचा गुण डिपेंड राहतो. मग त्यांनी दुसऱ्या दिवसापासून असं केलं की जी टीम त्याच्या अंडर होती ती टीम घेऊन तिकडे संपूर्ण त्यांनी प्रत्येक ठिकाणी कॅम्प लावायला सुरुवात केली आणि त्याच्यामधनं जवळजवळ त्यांनी एका महिन्यामध्ये 6 ते 7,000 पेशंट तपासले. आता नॉर्मली एवढ्या लोकांना ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर जणांना चांगला अनुभव आला, भरपूर जण बरे झाले आणि त्याचं इतकं नाव झालं की हा डॉक्टर खूप चांगला आहे. त्याच्यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाणारे पेशंटसुद्धा सगळे सरकारी दवाखान्यामध्ये यायला लागले आणि त्याच्याकडनं इलाज करून घ्यायला लागले आणि त्याच्या त्या कामगिरीबद्दल एवढं सगळं त्याचं कौतुक केलं गेलं की तिथल्या आमदारांनी स्पेशल फंड देऊन तिथलं सरकारी हॉस्पिटल होतं ते पूर्णपणे डेव्हलप केलं आणि त्या सगळ्या बेसिसवरती त्या सगळ्या मिळालेल्या एक्सपिरियन्सवरती त्याला म्हणजे जसं मास्टर्स होण्याकरता सुद्धा तुम्हाला एक वेगळी एंट्रन्स द्यावी लागते. ती एंट्रन्स त्याची इतकी इझी गेली की तो म्हणला त्याचा अभ्यास करायची मला गरज लागली नाही कारण मला त्याचं जे अँसरिंग करायचं होतं ते सगळं मी प्रॅक्टिकल केलेलं होतं आणि तो पुढे मास्टर्स झाला. म्हणजे वक्तृत्व, कर्तृत्व, दातृत्व या गोष्टीचा ज्यावेळेला तुम्ही पूर्णपणे अनुभव घेता त्यावेळेला तुम्ही डेफिनेटली पुढे जाता. विशेष करून हा माणूस याच नक्षत्रामधला होता की या नक्षत्रामधला तो पुढे जातो. तिसरी गोष्ट म्हणजे ना प्रत्येक गोष्टीकडे मग तो प्रसंग सुखाचा असो, दुःखाचा असो, तो धावपळीचा असो किंवा कमाईचा असो किंवा कुठलाही असो त्याच्यामध्ये या लोकांचा मॅडम वेगळा दृष्टिकोन असतो. म्हणजे या तिन्ही नक्षत्राच्या लोकांचा की याच्यामधला यांचा दृष्टिकोन इतका वेगळा असतो की त्या दृष्टिकोनाने हारलेला एखादा माणूस असेल की जो पूर्णपणे हारला आहे त्यालासुद्धा पूर्णपणे उभं करू शकतात, त्यालासुद्धा पूर्णपणे धावपळीत आणू शकतात, त्यालासुद्धा कम्प्लिटली एखाद्या लाईनअपला पूर्णपणे आचरून शकतात. आपण एक मेसेज वाचतो बघा की एक हत्ती होता राजाच्या सेवेमध्ये आणि मग नंतर राजाने काही वर्षांनी त्याला निवृत्त केला आणि जंगलामध्ये सोडला. पण त्या हत्तीवर एवढं प्रेम होतं की राजा त्याला भेटायला जायचा. एक दिवस राजाने बघितलं की तो आहे तो पूर्ण चिखलामध्ये अडकला हत्ती आणि तो बाहेर येता येत नाही त्याला. तर अशा वेळेला राजाने सांगितलं की सगळं आपलं जेवढा नगारा आहे तेवढा सगळा नगारा माजवा आणि सगळा नगारा इकडे मागून घ्या. तर त्याप्रमाणे नगारा सगळा मागवला आणि वाजवायला सुरुवात केली. राजा म्हणला आपण युद्धाच्या वेळेला जसं वाजवतो तसं पूर्णपणे वाजवा की जेणेकरून सगळ्या सैन्यामध्ये एक वेगळी ताकद निर्माण होते. आणि जसे ते पडघम वाजायला लागले ते वाजायला लागल्यानंतर त्या हत्तीमध्ये इतके काही बॉडी लँग्वेजमध्ये चेंज झाला आणि मग तो फटाफट त्या रात्रभर त्या चिखलात रुतून बसलेला हत्ती त्या चिखलातून पुढे पाण्यात आला आणि पाण्यातून पुढे बाहेर आला. म्हणजे थोडक्यामध्ये अशा वेळेला जी हातोटी वापरायची असते की त्यावेळेला तिथे कोणीच मदतीला जाणं शक्य नव्हतं. पण त्या राजाने जो दिमाग वापरला किंवा त्या राजाने त्याच्यामध्ये ज्या म्हणजे की युक्ती वापरल्या त्या युक्ती म्हणजे डेफिनेटली ही व्यक्ती की ह्या व्यक्ती ह्या नक्षत्रांच्या व्यक्ती अशाच प्रकारे दृष्टिकोन ठेवतात, अशाच प्रकारची यांची हातोटी असते आणि त्याच्यामुळे अगदी इझिली ते एखाद्याला बाहेर आणतात. म्हणजे हारलेला माणूस असेल, अगदी शेवटला गेलेला माणूस असेल तरी त्याला पहिला कसा आणायचा तर ह्या नक्षत्राच्या लोकांकडनं शिकायचा. नक्कीच. तर यानंतर आपण या तिन्ही नक्षत्रांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तिविशेष जाणून घेणार आहोत. अत्यंत गमतीशीर भाग असणार आहे पुढचा, कारण माधव गुरुजी अत्यंत इंटरेस्टिंग पद्धतीने, अत्यंत वेगळ्या पद्धतीने या सगळ्यांचे व्यक्तिविशेष सांगणार आहेत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही न्यूज. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. माधव गुरुजी, आता या सगळ्या कार्यक्रमातला सगळ्यात इंटरेस्टिंग भाग असा की तुम्ही ज्या प्रकारे व्यक्तिविशेष सांगता या तिन्ही नक्षत्रांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या व्यक्तींचे, ते आम्हाला सांगा. त्याच्या आधी ना मॅडम या नक्षत्रामध्ये येणारी कोण कोण लोक आहेत ना ती आपण जाणून घेऊ. आणि याच्यामधलं चित्र आहे ना हे माझं खूप आवडीचं नक्षत्र आहे. म्हणजे की ॲस्ट्रॉलॉजीचा खरोखर ज्यांना अभ्यास असतो ना ते ज्यावेळेला नक्षत्रांवर अभ्यास करतात आणि नक्षत्र कुठे त्यांना व्यवस्थित समजतात त्यावेळेला समजायला लागल्यानंतर जर प्रत्येकाचं आवडीचं नक्षत्र कुठलं असेल ना तर चित्रा नक्षत्र होतं. कारण या चित्रा नक्षत्रामध्ये तुम्ही बघाल तर असे म्हणजे की खूप इंटरेस्ट येत जातो हे शिकत असताना. आणि याच्यामधले व्यक्ती तुम्ही ऐकाल तर खूप म्हणजे की तुम्हाला या नक्षत्रांमधली पूर्णपणे म्हणजे वरदानं लक्षात येतील. तर जसं पहिलं नक्षत्र आपण मृगशीर्ष घेतले तर मृग नक्षत्र हे भगवान दत्तात्रयांचं जन्म नक्षत्र आहे. म्हणजे भगवान दत्तात्रय जे आहेत ते ह्या नक्षत्रामध्ये जन्माला आले. आपले आद्य कवी कुसुमाग्रज यांचं देखील हेच जन्म नक्षत्र आहे. त्याच्यानंतर आद्य शंकराचार्यांचं सुद्धा हेच नक्षत्र आहे. त्याच्यानंतर राजकारणामध्ये आपण गेलो तर करुणानिधी आपल्याला सगळ्या माहिती आहे, तर करुणानिधींचं सुद्धा जन्म नक्षत्र हे मृगशीर्षच आहे. तर इतकी घनता या नक्षत्रामध्ये आहे. दुसरं नक्षत्र मंगळाचं येतं ते म्हणजे चित्रा नक्षत्र, जे प्रथम दत्त अवतार श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंचं जन्म नक्षत्र
नक्षत्र आहे, म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म देखील चित्रा नक्षत्रावरती झालेला होता, त्यामुळे चित्रा नक्षत्र हे त्यांचं जन्म नक्षत्र आहे. दुसरं निसर्गदत्त महाराज, जर द्वैत अद्वैत या विषयावरती सर्वात सुंदर कोण बोलला असेल किंवा ज्यांच्यामुळे हा विषय अगदी इझिली आपल्याला कळला, हॅम दॅट म्हणून त्यांचं बुक आहे, आपण अवश्य वाचा, ज्याचं हिंदीमध्ये आवृत्ती अहम ब्रह्मास्मी येतं. ते निसर्गदत्त महाराज यांचा देखील जन्म 100% याच नक्षत्रामध्ये झाला. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण हिंदू समाजाचं किंवा हिंदू धर्माचं हे आपलं आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म देखील याच नक्षत्रामधला आहे. त्याचबरोबर आवर्जून छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म देखील याच्यातलाच आहे. झाशीची राणी देखील चित्रा नक्षत्रामध्ये जन्माला आलेली आहे. बिलकुल बिलकुल. आणि याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे सुद्धा याच नक्षत्रामध्ये जन्माला आले. तर इतकी या नक्षत्राची घनता आहे म्हणजे. आणि धनिष्ठा नक्षत्रामध्ये बघाल तर वीर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं हे जन्म नक्षत्र आहे धनिष्ठा. बॅरिस्टर ए आर अंतुले कोकणचे सुपुत्र होते, त्यांचं सुद्धा जन्म नक्षत्र धनिष्ठा आहे. त्याच्यानंतर इतिहासामध्ये आपल्याला माहिती असेल तर सम्राट ऑगस्ट जे होते, त्या सम्राट ऑगस्टचं देखील जन्म नक्षत्र हेच आहे. आणि छोटे गंधर्व देखील याच नक्षत्रामध्ये जन्माला आले. म्हणजे ही नक्षत्र जर बघितली तुम्ही मंगळाची, तर ही सगळ्या नक्षत्रांमध्ये एक ना एक असे मोठे मोठे हस्ती म्हणण्यापेक्षा शौर्य ज्यांच्यामध्ये आहे. मी नावं जी घेतली ती नावं घेतल्यानंतर आपल्याला शौर्यच दिसेल, म्हणजे की त्यांचं समोर जे रूप दिसेल ते अगदी हातामध्ये तलवार असलेलं किंवा ह्या याच्यामधलं असंच रूप दिसेल. तर ह्या गुणवैशिष्ट्याची ही सगळी लोक जी असतात ती या नक्षत्रामध्ये जन्माला येतात. या नक्षत्रामध्ये मी जसं सांगितलं की पराक्रम आणि साहस याला मोठा भाग आहे. मग डेफिनेटली डिफेन्समध्ये तुम्ही गेले तर डिफेन्समध्ये मॅक्झिमम लोक याच नक्षत्राची तुम्हाला मिळतात. याच्या व्यतिरिक्त जर आपण मेडिकल पेशामध्ये गेलो तर त्याच्यामध्ये मास्टर सर्जन्स, एमडी डायग्नोसिस वगैरे याच्यामध्ये, म्हणजे की अगदी एकदम एखाद्या चिकित्सक किंवा चिकित्सा अवस्थेमधल्या पेशंटला तपासणारे जे लोक असतात किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये अगदी बिंदासपणे चिरफाड करून ऑपरेशन करणारे जे सराईत सर्जन असतात, ह्या सगळ्यांच्या याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ह्याच नक्षत्रांमध्ये असतं. ह्या नक्षत्रांमध्ये माणूस प्रचंड विद्वान असतो, त्याचबरोबर त्याच्याकडे वेगळी हातोटी असते आणि पराक्रम आणि शौर्य ह्या अँगलनी हा माणूस प्रत्येक ठिकाणी डेव्हलपमेंट करत असतो. आता यांची वैशिष्ट्य जर थोडक्यात सांगायची झाली ना तर प्रत्येक गोष्टीचे हे निर्माते असतात. म्हणजे ह्यांचं एक गोष्ट चांगली असते की ते स्वतःचं जे असेल ते, म्हणजे स्वतःला जे वाटलं, स्वतःला जे विचार पटले ते स्वतः प्रत्येक गोष्टी प्रोड्यूस करतात. म्हणजे कुठली पण गोष्ट असं नाही की कॉपी पेस्ट केली. आता आपण बघितलं की सगळं कॉपी पेस्टचा जमाना आहे, परंतु ह्या जमान्यामध्ये सुद्धा या लोकांच्या बाबतीत असं नसतं. ते त्यांचे विचार, त्यांना जे पटेल, त्यांची जी अनुभूती आहे ती सातत्याने तुमच्याकडे मांडतात आणि त्याच्यामुळे सातत्य या लोकांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असतं, सत्यता या लोकांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असते. दुसरी गोष्ट म्हणजे की कोणत्याही गोष्टीची सुरुवात ते स्वतःपासून करतात. म्हणजे असं नाही की बाबा हे सगळं आहे आणि तुमच्यावर लादून मोकळे झाले आणि मग तुमच्यामध्ये काय रिझल्ट आहेत ते बघितले, असं नाही. प्रत्येक गोष्टीची सुरुवात ते स्वतःपासून करणार. मग ते डिसिप्लिन असेल किंवा अन्य कुठल्या बाबतीमध्ये असेल, पण सुरुवात ही स्वतःपासून करणार. तर ह्या लोकांचं हे खूप मोठं वैशिष्ट्य येतं. तिसरी गोष्ट म्हणजे की ॲनिमल्स लवर असतात, म्हणजे यांना प्राण्यांबद्दल प्रचंड माया असते. तुम्ही श्रीपाद श्री वल्लभांचा फोटो बघाल, अगदी छोटा फोटो जरी बघितला तरी त्यांच्या बाजूला तुम्हाला भुबू बसलेले दिसतील. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला आपण कधी रायगडवर गेला तर आपल्याला दिसेल की त्यांच्या डॉगीची सुद्धा तिथे समाधी बांधण्यात आलेली आहे. म्हणजे हा संपूर्ण जो भाग आहे की हे लोक ॲनिमल्स लवर्स हे मेजर प्रमाणामध्ये असतात, प्राण्यांवरती खूप प्रेम करतात. दुसरी गोष्ट म्हणजे की हे प्रचंड प्रामाणिक असतात. यांच्यामध्ये प्रामाणिकता अगदी कुठून कुठून भरलेली असते आणि कुठल्याही गोष्टीमध्ये प्रामाणिकता हा यांचा मोठा अँगल असतो. त्यामुळे प्रामाणिकपणा, शौर्य आणि साहस या तिन्ही गोष्टींमुळे प्रत्येक माणूस यांच्याकडे अट्रॅक्ट होतो किंवा ज्या गोष्टीकरता उभे राहतात तो कोणी यांच्यावर कधी शंका घेत नाही आणि शंका घेण्याचं कारणच उरत नाही. त्याहून महत्त्वाचा गुण यांच्यामध्ये हा येतो की यांच्या याच्यामध्ये सत्याच्या बाजूनी कायम असतात, म्हणजे की सत्याची कधीही कास करत नाही. ऑलवेज हे सत्याच्या बाजूने असतात आणि सत्यच बोलतात. त्यामुळे यांचे वचन जे आहे ते थोडेसे कडवे असतात, परंतु सच्च आपण ज्याला म्हणतो की जो सच्चाईच्या बाजूने उभा आहे, जो सत्याच्या बाजूने उभा आहे, तो माणूस देखील तुम्हाला याच नक्षत्रामधला 100% मिळतो. तर ही यांची पूर्णपणे गुणवैशिष्ट्य या याच्यामध्ये येतात. गुरुजी, शौर्य त्यांच्याच अंगी असतं ज्यांच्या आयुष्यात खूप समस्या असतात आणि ज्यांच्यामध्ये ती ताकद असते त्या संकटांचा सामना करायची. तर या नक्षत्रांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या व्यक्तींमध्ये किंवा त्यांच्या आयुष्यात कुठल्या समस्या असतात आणि ॲस्ट्रॉलॉजीचं मार्गदर्शन काय आहे याच्यावर? ज्या अंगी मोठेपणा तया यातना कठीण, म्हणजे की ज्याच्या एवढा मोठेपणा असेल त्याला यातना या डेफिनेटली असणारच. परंतु ह्या नक्षत्रांमध्ये जर प्रॉपर आपण मंगळाची नक्षत्र आहेत आणि त्या अनुषंगाने विचार केला आणि मग त्याचा जो डाटा आहे तो डाटा तपासला तर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट या लोकांची ही कळते की हे खूप उशिरा समाजाला कळतात. म्हणजे की एखादं असं नाही, एखादं पुस्तक वाचल्यानंतर कळत नाही, खूप वेळाने ते पुस्तक आपल्या लक्षामध्ये येतं किंवा त्याच्यामधल्या गोष्टी अनुभवायला येतात. तशी व्यक्तीसुद्धा तशीच असते की समजायला खूप कठीण, म्हणजे हे खूप उशिरा समजले जातात. म्हणजे त्याच्यामुळे
त्यामुळे समाजामध्ये चांगलं कार्य करत असताना सुद्धा यांचं मूल्यांकन उशिरा होतं. तुम्ही ह्यातलं बघितलं तर प्रत्येक जण कामाला लागल्यानंतर त्यांची जवळजवळ 15-20 वर्ष उलटल्याच्या नंतर लोकांना ते कळलेत की त्यांनी अशा प्रकारचं काम केलंय. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जर उदाहरण घेतलं तर सावरकर आता कुठे आम्हाला कळायला लागलेत म्हणजे तर त्यावेळेला सावरकर होते त्यावेळेला ते कळले नसतील असं माझं म्हणणं नाही, परंतु ज्या अँगलने आता आम्ही समजून घेतोय किंवा आम्हाला ज्या अँगलने समजतात हे त्यावेळेला समजले असते तर खरोखरी त्या माणसामध्ये इतकी ताकद होती की त्यांनी राष्ट्र अजून कितीतरी पर्सेंटेजने पुढे नेलं असतं. परंतु आपलं दुर्भाग्य म्हणा किंवा या नक्षत्राचंच ते वैशिष्ट्य आहे की यातली लोक ती फार उशिरा कळतात. म्हणजे तो पहिला यांचा ड्रॉबॅक येतो. दुसरी गोष्ट म्हणजे की कायम सत्याची कास, कायम सत्याच्या बाजूने उभे राहणार, स्वतःच्या प्रिन्सिपल स्वतःच्या तत्वाच्या बाबतीत कधी कॉम्प्रोमाइज नाही करणार. तर या गोष्टीमुळे ऑटोमॅटिक काय होतं की माणसं तुटली जातात. तुम्ही सत्याच्या बाजूने उभे राहिल्यावर तुमच्या मागे कोण उभं राहणार आहे. तर त्याप्रमाणे म्हणजे की माणसं यांच्यापासून तुटली जातात. त्यामुळे एक जे म्हणजे की जसं असतं की कामाच्या ओघाने जी लोक असतात तर ह्यांना पण काही फारसा असं हाऊस नसतं की आपण काही लोकांना जोडून ठेवायचं. म्हणजे त्यांना सुद्धा तसंच असतं, कोणी आला आणि कोणी गेलं तरी त्यांना फरक पडत नाही. कामाचा आवेग इतका असतो आणि कामाचं स्वरूप इतकं मोठं असतं की ते काम पूर्ण होईस्तोवर लोकांना हे कळतच नाही. म्हणजे आणि काम पूर्ण करून झाल्यानंतर सुद्धा त्यांची कुठे प्रसिद्धीची अपेक्षा नसते की आम्हाला काही मिळावं किंवा आम्ही कुठे दिसावं. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आपण बघितलं तर महाराजांना कधी असं वाटलं का की मी प्रसिद्ध होण्याकरता मी हे करतोय. महाराजांनी तर संपूर्ण हिंदवी साम्राज्याकरता एवढं सगळं उभं केलं. स्वराज्य पण स्वतः करता नाही तर आपल्या सगळ्यांकरता उभं केलं. अभिमान म्हणजे स्वाभिमान आपल्याबद्दलचा किंवा हिंदू धर्माचा अभिमान महाराजांमुळे आपल्यामध्ये निर्माण झाला. मग याच्या मागे महाराजांचे काय उद्देश होते? काहीच उद्देश नव्हते. परंतु हे कार्य इतकं मोठं होतं की महाराजांनी हाती घेतल्याच्या नंतर सुद्धा एक 15-20 वर्षानंतर ते सर्वांव्यापी विभागलं गेलं. म्हणजे 15-20 वर्ष लागली समाजाला त्याचं मूल्यांकन घ्यायला. आणि समोर तुम्ही बघाल तर संकट हातात हात घेऊन उभे असतात. छत्रपती शिवाजी महाराज बघा किंवा छत्रपती संभाजी महाराज बघा आणि समोर तुम्ही संकट बघा किंवा सावरकरांना बघा आणि समोर तुम्ही संकट बघा. म्हणजे ह्या लोकांमध्ये मंगळाचा भाग असल्यामुळे असा पार्ट येतो की समोर संकटही हातात हात घेऊन उभे असतात. परंतु एवढंच नक्की आहे की या लोकांकडे इतका पराक्रम असतो, या लोकांकडे इतके शौर्य असतं की त्या पराक्रमावरती त्या शौर्यावरती ते 100% त्या सगळ्या संकटांवरती मात करतात आणि त्या सगळ्या संकटांवर मात करून ते पूर्णपणे जगाला एक संदेश देतात, जगाला एक विशिष्ट प्रकारची सूचना देतात आणि त्याच्यानंतर ते पडद्याआड होतात. म्हणजे खूप उशिरा ते कळतात, हा त्यांचा मोठा ड्रॉबॅक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे की ह्या लोकांचं सांसारिक जीवन हे फार कष्टमय असतं. मी पुन्हा एकदा सांगतो, चित्रा नक्षत्र, धनिष्ठा नक्षत्र आणि मृगशीर्ष नक्षत्र, तुमच्या संसारामध्ये तुम्हाला सुख मिळणं फार कठीण असतं. संसारामध्ये सुख मिळणं कठीण असतं म्हणजे संसार करण्याकरता एका छताखाली राहणं खूप गरजेचं असतं. ही लोक इतकी अमर्याद बिझी असतात म्हणजे किंवा एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणी विभागलेली असतात की एका छत्राखाली येणं संसार करण्याकरता यांच्याकरता नेक्स्ट टू इम्पॉसिबल असतं. आणि त्यामुळे संसारामध्ये कायम प्रॉब्लेम चाललेले असतात. वैयक्तिक जीवनामध्ये फार डिफिकल्टी असते किंवा काही ना काही कॉम्प्लिकेशन्स प्रॉब्लेम चालू असतात. ह्या तिन्ही नक्षत्रांमध्ये लग्नाचे 100% काही ना काही एपिसोड असतात. काही ना काही लग्नाच्या बाबतीमध्ये हिस्ट्री असते. कधीही असं होत नाही या लोकांचं की सरळसोट लग्न पार पडलंय. म्हणजे की आलं, ठरवलं, मुलगा बघून गेला किंवा मुलगी बघायला गेले आणि सगळं फायनल झालं. कधी असं होत नाही. कमीत कमी 2 वेळा यांचं लग्न जमतं मोडतं आणि मग होऊन कुठेतरी एका पोझिशनला ते फायनलाइज होतं. तर या बाबतीत देखील प्रॉब्लेम या लोकांना जास्तीत जास्त फेस करावे लागतात. याहून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंद आणि मांगल्य, या दोन्ही गोष्टी ह्या लोकांच्या जीवनामध्ये अगदी परिपूर्ण स्वरूपामध्ये असतात. फक्त वाईट एवढंच असतं की ते कुठल्याच गोष्टीचा उपभोग घेऊ शकत नाही, कुठल्याही गोष्टीचा त्यांना भाग घेता येत नाही किंवा आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर एन्जॉय करता येत नाही. ही सगळी या माणसांची वैशिष्ट्य आहेत किंवा हे सगळी या लोकांच्या आयुष्यामध्ये येणारी पूर्णपणे समस्या किंवा संकट आहेत. आणि सर्वात शेवटचं म्हणजे की या लोकांचा मृत्यू हा कायम क्लेशदायक असतो. म्हणजे कधी असं असतं की यांचा मृत्यू झालेला हा प्रचंड क्लेशदायक, म्हणजे की एका बाजूला असं असतं की या माणसाने इतकं काही केलंय पण अगदी छोट्याशा गोष्टींमध्ये काही ना काही होऊन कुठेतरी त्यांचा अपघाती मृत्यू होतो किंवा त्यांची हत्या केली जाते किंवा अन्य काही पार्ट असा त्याच्यामध्ये होतो. परंतु त्या गोष्टीचा पूर्णपणे चटका बसेल अशा प्रकारचा मृत्यू या ह्याच्यामध्ये होतो. आता ह्या सगळ्या समस्या तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणारच, परंतु ॲस्ट्रॉलॉजी त्याच्याबरोबर एक तुम्हाला पूर्णपणे अशा प्रकारचा म्हणजे की सिलेबस किंवा अशा प्रकारचं एक पूर्णपणे माहिती शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णत्वाने त्या समस्यांवरती समाधान प्राप्त होतं. तर समाधानामध्ये सर्वात पहिले आदिमाया जगदंबेचं तुम्ही स्मरण करायला पाहिजे, नवचंडी याग करायला पाहिजे, शक्तिपीठाची यात्रा करायला पाहिजे आणि कर्मक्षालन म्हणून एक यज्ञ येतो जो तुम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे. याच्याने तुमचे मंगळाचे दोष किंवा या नक्षत्राचे जे दोष आहेत, जे श्राप आहेत ते पूर्णपणे निघून जातात आणि या नक्षत्राचे निव्वळ फायदे तुमच्या वाट्याला येतात. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामधली संकट पण कमी होतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये सिद्ध मंगळ यंत्र येतं, त्याचबरोबर सिद्ध बगलामुखी यंत्र येतं ज्याच्याने शत्रूचा विनाश होतो. मी वारंवार सांगितलं की या लोकांचं कार्य मोठं असतं आणि यांच्याजवळ जोडलेली माणसं कमी असतात आणि शत्रू जास्त असतात. त्यामुळे शत्रूचा भाग जो आहे समोरून हा प्रत्येक गोष्टीमध्ये
नक्षत्रामध्ये असतोच, वयमनस्य प्रत्येक ठिकाणी असतात. तर त्याच्यापासून संकटातून पार करण्याकरता सिद्ध मंगळ यंत्र किंवा सिद्ध बगलामुखी यंत्र हे आपण त्यांना देऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त हनुमानाची साधना, मारुद्रयाची साधना याच्यामध्ये खूप कामाला येते. या साधनेच्या जोरावर देखील तुम्ही या संकटातून पूर्णपणे पार पडू शकता. नक्कीच माधव गुरुजी, खूप छान माहिती या तिन्ही नक्षत्रांविषयी, खूप इंटरेस्टिंग व्यक्तिविशेष तुम्ही सांगितले या तिन्ही नक्षत्रांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या व्यक्तींचे. खूप खूप आभार तुमचे, खूप छान मार्गदर्शन. साईराम आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.